आज ना केरळच्या पद्धतीची बिर्याणी बनवली होती. आता अशी बिर्याणी खायला तर चवीला खूप छान लागते, पण बनवायसाठी ना बराचसाच वेळ जातो. पण आता बरेच दिवस झालं बनवली नव्हती. मग आता मुलांना सुट्टी पण आहे. सध्या तरी भरपूर असा पाऊस आहे आणि आता 5 ते 6 दिवस झालं स्कूल पण बंदच आहेत. आता आम्ही राहतो तिथं जास्त पाऊस आहे, पण पाणी वगैरे साठत नाही. पण काही भागामध्ये भरपूर असं पाणी साठलेलं आहे. तर मुलं घरात असतील तर मग ना तेच जेवण भात भाजी खायला खूप कंटाळा करतात. तर मग आज ना बिर्याणी बनवलेली होती, तर छान अशी चवीला पण झाली होती आणि लवकरच सुरुवात केली होती, कारण बराचसाच वेळ जातो म्हटल्यानंतर नाश्ता झाला की लगेचच बनवायला घेतली. तर त्याच्यासोबत ही कोशिंबीर केलेली होती आणि ओल्या नारळाची ही चटणी बनवलेली होती. तर कोशिंबिरीपेक्षा पण ना अशी चटणी जर फक्त असेल ना तरी पण छान लागते. तर मुलांना दोन्ही पण आवडतं म्हटल्यानंतर मग मी दोन्ही पण बनवलेलं होतं. तर लोणचं असेल तर आणखी त्याच्यासोबत चालतं, पण माझ्याकडे लोणचं नव्हतं, संपलेलं होतं. तर अगोदर मी चिकन आहे ते स्वच्छ धुवून ठेवलं होतं. तर हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं, अगदी बारीक अशी पेस्ट. त्याच्यामध्ये इथे जे लहान कांदे भेटतात ना, तर ते पण घातलं 5 ते 6 आणि ते पण वाटून घेतलं. थोडासा कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर. आता हे घातल्यानंतर जस्ट ऑन ऑफ करून एकदाच फिरवून घेतलं. नंतर काही जास्त बारीक वगैरे करायचं नाही, पण आलं लसूणची छान अशी पेस्ट तयार केली होती. तर हे वाटण तयार करून घेतलं आणि हे काही मसाले घेतले होते. तर हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर, चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला. तर हे मसाला आहेत तर ते चिकनमध्ये घालून घेतलं. आता वाटण केलेलं होतं त्यातलं थोडंसं वाटण बाजूला ठेवलं भाजी बनवताना त्याच्यामध्ये घालण्यासाठी. आणि दही घेतलं होतं, तर अर्धी वाटी दही याच्यातलं मी ह्याच्यामध्ये घातलं होतं आणि वरून थोडंसं एक अर्धं लिंबू पण पिळून घेतलं होतं. आता चिकन मॅग्नेट करून ठेवलं ना, तर एक अर्धा ते पाऊण तास किंवा तास 1.5 तास जरी ठेवलं तरी पण चालतं. तर मी 1-1.5 तास तरी ठेवलेलं होतं माझं बाकीचं सगळं आवरेपर्यंत. तर छान असा मसाला आहे तर तो चिकनला लावून घेतला आणि चिकन तसंच झाकून साईडला ठेवून दिलं. त्यावरून थोडासा कढीपत्ता आणि पुदिना अजून घातला होता, तर त्याने छान असा फ्लेवर येतो. तर हे चिकन असं मग हे करून ठेवलं साईडला आणि बाकीची तयारी करायला घेतली. तर कांदा आहे ते 4-5 मोठं कांदा असं ना उभं कट करून घेतलेला होता. आता कांदा तळून घातला ना बिर्याणीला छान चव येते. फक्त कांदा तळायला थोडासा जास्त वेळ जातो. तर इकडच्या गॅसवर मी ती कांदा तळायला ठेवला आणि लगेच मग इकडं ना भात लावायला घेतला. तर अगोदर तांदूळ धुवून ठेवलेले होते पाणी निथळायला. तर तुपामध्ये ना काही खडे मसाले घातले, म्हणजेच लवंग, दालचिनी, वेलदोडं, मिरं, तेजपत्ता. तर हे सर्व त्याच्यामध्ये घालून ना नंतर तांदूळ घातल्यानंतर एक 5 मिनिट ना तांदूळ छान असं त्याच्यामध्ये परतून घेते आणि पाणी बाजूला गरम करायला ठेवलेलं होतं. तर गरम पाणी वरून घालून मग भात पटकन शिजला जातो हा. आणि इकडे ना ह्या लहान तांदूळ आहेत ना, तर याचा भात बनवतात बिर्याणीला. आता इकडे ते लांबडे तांदूळ पण भेटतात, पण मुलांना ह्याच तांदळाची बिर्याणी आवडते. तर मग मी नेहमी त्याच तांदळापासून बनवते. तर वरून त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि थोडंसं लिंबू पिळलं होतं. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून बारीक गॅसवरती झाकून ठेवलं. आता तांदूळ अगोदर थोड्या वेळ भिजत ठेवलेले असतात आणि नंतर पाणी निथळून शिजले जातात, जास्त वेळ लागत नाही भात शिजायला. आणि 80% एवढे तांदूळ असं शिजवून घेतलं होतं आणि बाजूला मग इकडे कांदा तळायची पण प्रोसेस चालूच होती. तर आता भात शिजत आलेला होता, अधूनमधून चेक करून घ्यायचं. आता कुकरला लावला तरी चालतो, पण कुकरला काय होतं जास्त शिजला जातो आणि ह्याला वेळ लागत नाही, त्यामुळे मी पातेल्यामध्ये शिजत ठेवला होता. आणि कांदा पण आता छान असा खरपूस होईपर्यंत तळून घेतला. कांदा तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण मग तो पण तळून साईडला काढला आणि नंतर मग भाजी बनवायला घेतली. आता चिकन आहे ते चिकन तळून बिर्याणी केली तर छान होते, पण जास्त तेलकट होते म्हटल्यानंतर मी असंच ह्यावेळी शिजवूनच केली होती. तर कांदा तळल्यातलंच थोडंसं तेल घेतलं पातेल्यामध्ये. आता जाडबुडाचं पातेलं असेल तर घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप. आता जास्त तुपाचाच वापर करतात इकडे केरळमध्ये तरी, म्हणजे बिर्याणीमध्ये भरपूर असं तूपच घालतात. तर थोडं तेल आणि थोडं तूप असं घालून मी ना कांदा, त्याच्यामध्ये पण खडे मसाले सगळे घातले आणि ते व्यवस्थित असं कांदा भाजून घेतला. नंतर टोमॅटो पण टाकलं बारीक कट केलेलं, तर ते पण भाजून घेतलं. नंतर जी पेस्ट केलेली होती बाकी ठेवलेली, तर ते पण त्याच्यामध्ये घालून छान अशी भाजून घेतली. तर इथे व्हिडिओ थोडासा माझा स्किप झालेला होता आणि तळलेला कांदा आहे तर तो चिकनला थोडासा लावून घेतला.
आणि चिकन शिजत ठेवलं. तर हे ना आलं, लसूण, लहान कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ओला नारळ अशी मी याची सुकी चटणी बनवली होती. आता इकडे याला चमंदी म्हणतात आणि जाडसर वाटायची, पाणी न घालता मीठ घातलं चवीपुरतं. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू नाहीतरी चिंच घालतात थोडासा आंबटपणा येण्यासाठी. तर छान अशी चटणी ती तयार करून घेतली आणि लगेचच बाजूला कोशिंबीर पण तयार केली. आता कोशिंबीरला फोडणी वगैरे घालत नाही, फोडणी घातलेली कोशिंबीर आवडत नाही आणि केरळमध्ये इकडे अशीच करतात बिना फोडणीचीच. तर फक्त कांदा, टोमॅटो, मिरची बारीक कट करून घेतला आणि त्याच्यामध्ये दही आणि मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर आता चटणी आणि कोशिंबीर तयार झाली होती. बाजूला चिकन पण शिजत होतं आणि तोपर्यंत हे थोडेसे काजू आणि मनुका आहेत तर मी ते तुपामध्ये भाजून घेतले. काजूचा थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजले ना काजूला छान चव येते आणि मनुके पण असं टम्म फुगले जातात. तर ते फुगेपर्यंत ना असं भाजून घेतले आणि साईडला काढून ठेवले. ते तोपर्यंत चिकन पण तयार झालं होतं. आता चिकन अगोदर पाणी न घालता शिजवलं होतं, नंतर थोडंसं गरम पाणी घालावं लागलं कारण खाली पातेल्याला थोडंसं चिकटत होतं त्यामुळं. तर आता हे आहे ते मी ग्रेव्ही थोडीशी तयार झालेली होती आणि चिकन छान असं शिजलेलं होतं. तर साईडला काढलं आणि पातेल्यामध्ये काय केलं, खाली अगोदर भाताची लेयर तयार केली. भात घालून असं पसरून घेतलं पातेल्यात, खाली थोडंसं तूप घातलं होतं आणि वरून त्याच्यावरती भात घातला आणि हा जो तळलेला कांदा, काजू आणि मनुके आहेत तर ते त्याच्यावरून घालून घेतले. याच्यामुळं ना अशी छान टेस्ट येते आणि थोडासा पुदिना आणि कोथिंबीर प्रत्येक लेअरमध्ये असं. आता 2-3 लेअर अशा करू शकतो. तर ते घातले आणि वरून मग मी हे चिकन आणि मसाला थोडंसं त्याच्यामध्ये होता तो सगळं चिकन घातलं नाही, थोडं मी बाकी ठेवलं होतं. तर ते त्याच्यामध्ये असं त्याच्यावरती असं घालून घेतलं आणि वरून मग परत एक भाताची लेअर देऊन परत ते हे घातलं. आता हे करण्यासाठी बराचसाच वेळ गेला होता. पण असं काही बनवलं ना मग संध्याकाळी परत दुसरं काही बनवत नाही. दुपारी आणि संध्याकाळी जेवणामध्ये परत मग हेच होऊन जातं. तर मी चिकन मॅग्नेट केलेलं चिकन थोडंसं साईडला ठेवलेलं कारण थोडं जास्ती चिकन आणलेलं होतं, त्यामुळे म्हणलं उद्या परत ते मुलांना शिजवून दिले तरी चालते. तर सगळं शिजवलं नव्हतं. तर वरून राहिलेला जो कांदा आणि ते तळलेले काजू मनुके होते ना ते पण घालून घेतले. आता इकडे असाच दम देतात. खाली मी तवा ठेवलेला होता आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवलं. तर वरून थोडंसं मग 1 चमच्यावर एवढं परत तूप घातलं होतं आणि प्लेट झाकून ना जाड असं काही असेल तर ना ते त्याच्यावरती ठेवायचं आणि वरती वाफ येईपर्यंत ना त्याला दम देऊन घ्यायचा. म्हणजे 7 ते 8 मिनिट जातात दम देण्यासाठी. तर छान अशी बिर्याणी तयार झाली होती.